नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सर्वांचं स्वागत आहे. आज आपण व्हिडिओमध्ये एक नवीन विषय, महत्त्वाचा विषय खूप आहे घेऊन आलेलो आहोत. बघा, एक्सपायर्ड मेडिसिन. बऱ्याच वेळेस तुम्ही आता न्यूजमध्ये ऐकलं असेल की एक्सपायर्ड मेडिसिन देण्यात आल्या, मेडिकल शॉपची कारवाई झाली. ठीक आहे. तर एक्सपायर्ड मेडिसिन जर समजा चुकून जर त्या ठिकाणी खाण्यात आल्या तर शरीरावरती त्याचे काय काय परिणाम होऊ शकतात. ठीक आहे. ते आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. ठीक आहे. तुम्ही नवीन असाल तर चॅनलला काय करायचे, सबस्क्राईब करून घ्यायचे. असे नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. आणि कमेंटमध्ये मला सांगायचं आहे की तुम्हाला कोणत्या विषयावरती व्हिडिओ पाहिजेत, आपण त्यावरती व्हिडिओ नक्की बनवूया. ठीक आहे. लक्षात घ्या, एक्सपायर्ड मेडिसिन जर चुकून खाण्यात आली तर नेमकं काय होऊ शकतं. सगळ्यात महत्त्वाचं पहिले तर लक्षात घ्या की एखादी कंपनी, ठीक आहे, तुम्ही बघितलं असेल की स्ट्रीप जेव्हा असते आपल्याकडे एखाद्या मेडिसिनची किंवा कोणतंही औषध जेव्हा असतं, तर भारतीय कायद्यानुसार प्रत्येक औषधावरती काय लिहिणं कंपल्सरी आहे, एक्सपायरी डेट लिहिणं कंपल्सरी आहे. भारतीय DNC ॲक्ट जो आहे आपला, ठीक आहे, ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940 नुसार कंपल्सरी एक्सपायरी लिहिणं कंपल्सरी आहे. तर कंपनी काय करते, त्याच्यावरती एक्सपायरी डेट मेन्शन करते की अमुक अमुक एक्सपायरी डेट असेल. ह्याचा अर्थ काय होतो? ह्याचा अर्थ असा होतो की ती जी कंपनी आहे, ठीक आहे, ती जी कंपनी आहे ती गॅरंटी देते त्या डेटपर्यंत. ठीक आहे. समजा उदाहरणार्थ एखाद्या ह्याची एक्सपायरी आहे 12/2027. ठीक आहे. म्हणजे ती कंपनी काय करते, ह्या तारखेपर्यंत 12/2027 पर्यंत त्या औषधाची क्वालिटी, त्या औषधाची सेफ्टी, सुरक्षितता, गुणवत्ता आणि त्या औषधाची पोटन्सी म्हणजे परिणामकारकता कायम राहील याची हमी देत असते. कंपनी काय म्हणते की बाबा ह्या तारखेपर्यंत त्याची क्वालिटी, त्याची सेफ्टी, त्याची पोटन्सी कायम राहील. ठीक आहे. असं काय करते कंपनी म्हणते किंवा कायम राहील. ठीक आहे. मग त्या ज्या तारखेपर्यंत कायम राहील ती असते एक्सपायरी डेट. ह्याच्या पुढं कंपनी गॅरंटी देत नाही की त्याची क्वालिटी, पोटन्सी ह्या गोष्टी कायम राहतील का नाही, ह्याची गॅरंटी कंपनी देत नाही. ठीक आहे. लक्षात घ्या, ह्याची गॅरंटी कंपनी देत नाही. म्हणजे ही एक्सपायरी डेट आपल्याला खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. मग एक्सपायरच्या नंतर जर मेडिसिन खाल्ले तर शरीरावर परिणाम होतात का? तर नक्कीच. काही मेडिसिनच्या बाबतीमध्ये आपल्या शरीरावर परिणाम आढळून आलेले आहेत. पण एक्सपायर मेडिसिन झाली म्हणजे ते विष झालं किंवा खूपच भयानक काहीतरी झालं असं नाही. पण तरी आपण काळजी म्हणून एक्सपायर मेडिसिन चुकून जर खाण्यात आली तर लगेच जवळच्या डॉक्टरला आपल्याला संपर्क करावा लागेल. ठीक आहे. आणि सांगावं लागेल की असं असं झालेलं आहे आणि येणाऱ्या सिम्पटमवरती त्याच्यानुसार काही गरज पडली तर तशी ट्रीटमेंट घ्यावी लागेल. पण एक्सपायर मेडिसिन आपण अवॉइड केली पाहिजे. लक्षात घ्या, एक्सपायर झालं म्हणजे विष झालं असं नाही. पण त्या तारखेनंतर गुणवत्ता नाही. कंपनी म्हणते आम्ही क्वालिटीची गॅरंटी देत नाही, परिणामाची गॅरंटी देत नाही. म्हणून एक्सपायर मेडिसिन आपण खायच्या नाहीयेत, टाळायच्या आहेत. मेडिकल शॉपवरून मेडिसिन घेताना आपण एक्सपायरी चेक करून घेतली पाहिजे. ठीक आहे. चेक करून घेतली पाहिजे. आता बऱ्याच वेळेस असं होतं बघा, लक्षात घ्या, त्या तारखेच्या आधीपर्यंत घ्या. समजा उदाहरणार्थ तुम्हाला 2 मेडिसिन लागतात, काही ठिकाणी 2 कट करून देतात किंवा काही ठिकाणी स्ट्रीप घेताय. स्ट्रीप घेताना तुम्हाला माहिती आहे की मला हे 5 महिने वापरणार नाहीयेत, तर एक्सपायरी चेक करून घ्या. तुमच्याकडे एक्सपायर होऊ नये. ठीक आहे. लॉंग एक्सपायरीची गोळी मग तिथं तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. बघा, USFDAचा डेटा काय सांगतो, ओके, युनायटेड स्टेट फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन काय सांगतं की एक्सपायर झालेली औषधे कधीही घेऊ नयेत, असं ते स्पष्ट म्हणतं, कधी घेऊ नये. आणि भारतीय डेटा पण असं सांगतो किंवा भारतातल्या ज्या संस्था आहेत CDSCO ते सुद्धा असं सांगतं की एक्सपायर औषधं कधीही घेतली नाही पाहिजेत. ठीक आहे. तर लक्षात घ्या, यामध्ये खूप मोठा धोका पण होऊ शकतो. ही औषधे घेतल्यास डोकेदुखी, पोटदुखी, लिव्हर, किडनी ह्याच्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. बघा, एक्सपायर औषधं घेतलं तर ह्याच्यावरती गंभीर परिणाम होऊ शकतात. म्हणून एक्सपायर औषधं आपल्याला काय करायची, तिथं बिलकुल अवॉइड करायचे, त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. हार्वर्ड मेडिकलच्या माहितीनुसार, ठीक आहे, त्यांच्या माहितीनुसार बघा काय म्हणता येते की एक्सपायरी डेट नंतर जर 1 महिना, समजा काही औषधाच्या बाबतीत, म्हणजे समजा यांनी म्हटलं की ॲलर्जी, जी ॲलर्जीची औषधं आहेत ती एक्सपायरीच्या नंतर 1 महिना न घेतलं तर गंभीर समस्या झाल्या नाहीत असं त्यांना आढळून आलं. पण ह्याचा अर्थ घेतले पाहिजे का? नाही.
एक्सपायर मेडिसिन घेतलंच नाही पाहिजे, ठीक आहे. असं गंभीर समस्या त्यांना उद्भवल्या नाहीत. मात्र पण ॲलर्जीच्या मेडिसिनमध्ये उद्भवल्या नाहीत, पण हार्ट रिदमच्या ज्या हृदयाचे जे ठोके नियंत्रित करणारे ज्या मेडिसिन आहेत, हार्ट रिदमसाठी ज्या मेडिसिन वापरण्यात येतात, ठीक आहे, त्या मेडिसिन जर एक्सपायरी घेतल्या तर काय त्यांना लक्षात आलं, एक्सपायरी तर घेतल्याच्या नंतर काय लक्षात आलं, हृदयाचे ठोके धोकादायकरित्या बिघडू शकतात आणि गंभीर आरोग्यावरती परिणाम होऊ शकतात. म्हणजे हार्टचे जे बीट आहेत, हार्टबीट रिदम जे आहे आपला, तो बिघडू शकतो जर चुकून हार्टच्या रिलेटेड, रिदमच्या रिलेटेड जर एक्सपायर मेडिसिन खाल्ली तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. ॲज कम्पेअर टू ॲलर्जीच्या रिलेटेड त्यांना तेवढं सापडले नाहीयेत. पण कोणतीही एक्सपायर मेडिसिन आपण घेतली नाही पाहिजे, ती अवॉइड केली पाहिजे, शरीरासाठी गंभीर असू शकते, ठीक आहे. मग आपण काय ह्या व्हिडिओमध्ये बघितलं, एक आहे एक्सपायर मेडिसिनची पोटन्सी म्हणजे परिणामकारकता, क्वालिटी, गुणवत्ता ही लॉस होत असते एक्सपायरी डेटच्या नंतर, म्हणून उपयोग नाही घेऊन. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे साईड इफेक्ट टॉक्झिसिटी होतं सांगितलं, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे अँटीबायोटिक रेजिस्टन्स निर्माण होत असतो. अँटीबायोटिक रेजिस्टन्स म्हणजे काय, समजा सुरुवातीला आपण जर चुकून एक्सपायर मेडिसिन खाल्ली अँटीबायोटिक्स, ठीक आहे, तर आपल्या बॉडीमध्ये जे बॅक्टेरिया आहेत, ठीक आहे, ते बॅक्टेरियाला काय होतो, रेजिस्टन्स तयार होतो. म्हणजे पुढच्या वेळेस ती अँटीबायोटिक जी पहिली आपण घेतलेली आहे ती परिणाम दाखवत नाही, आपल्याला परत हायर अँटीबायोटिकला जावं लागतं. म्हणून एक्सपायर अँटीबायोटिक किंवा अँटीबायोटिकचा बेसुमार वापर पण टाळला पाहिजे. आपण सर्रास उठलं की सुटलं लगेच अँटीबायोटिक नाही घेतली पाहिजे. त्याचा परिणाम असा आहे, आज तर घेतली तर बॅक्टेरिया त्याला ओळखून जातो, पुढच्या वेळेस हायर घ्यावं लागते, पुढच्या वेळेस हायर घ्यावं लागते, ठीक आहे. एक ते अँटीबायोटिकचा डोस कंप्लीट घेतला पाहिजे, 3 किंवा 5 दिवसाचा जो काही डॉक्टरने दिला असेल. दुसरं, अर्धवट अँटीबायोटिक घेतले नाही पाहिजे. आणि थर्ड, एक्सपायर अँटीबायोटिक तर चुकून घेतले नाही पाहिजे, ठीक आहे. एक्सपायर अँटीबायोटिक त्याचा रेजिस्टन्स तयार होतो, बॅक्टेरियाला परत हायरकडे साईडला जावं लागतं आणि परिणाम आपल्या शरीरावर त्याचे गंभीर होऊ शकतात, ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ते एक्सपायर मेडिसिन आपल्याला टाळायच्या आहेत, ठीक आहे मित्रांनो. बघा, पुढचा व्हिडिओ आपण MRP रिलेटेड, बऱ्याच जणांचे कमेंट येतात की जेनरिक औषधावरती MRP खूप असते, मग जनतेची लूट आहे का, ओके, का वेगळं काय गणित आहे, नेमकं गणित काय, शासन काय सांगतं, शासनाचा रोल किती महत्त्वाचा आहे MRP वरती, ठीक आहे. हे सगळं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये काय करणार आहोत, जाणून घेणार आहोत. तर तुम्ही चॅनलला काय करायचं, सबस्क्राईब करायचं आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांना काय करायचं, शेअर करायचे. आणि एक्सपायर मेडिसिन आपल्याला अवॉइड करायचे, त्याचे परिणाम शरीरावरती होऊ शकतात. धन्यवाद.